हाय गुड मॉर्निंग गाईज. तर मी आता आहे कलंबोली स्टेशनला आणि सकाळी ब्लॉग चालू करताना आला कारण की मी लेट उठलेलो म्हणून ट्रेनसाठी घाई झालेली म्हणून मी ब्लॉग नाही चालू केला. आता चालू करतोय. तर आपण चाललोय आता गणपतीचा माहेरघर. ओके, भाई गेला तिकीट काढायला आणि आम्ही या ट्रेनमध्ये आलेलो आणि आता चाललोय. ट्रेन येणार त्या दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून आम्ही जाणार अमरापूर. ओके, तर भाई आता तिकीट काढून येतोय. आणि आपल्या जोडीला पिराजी पण आहे. पिराजीचा पण ब्लॉग येणार आहे. आम्ही दोघं पण ब्लॉग काढण्यासाठी या टायमाला दोन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळ्या अँगलने. वेगवेगळ्या अँगल. काय वाटते करणार तुला? एक तास ट्रेन मध्ये थांबून कसं वाटला? एक तास ट्रेन मध्ये होता आपण. एक तास ट्रेन उभी होती माहिती आहे का तुला? हे माहिती नाही. तर काही ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही या ट्रेनमध्ये जाणार रोहासाठी. रोहा नाही, अमरापूर. ही रोहा ट्रेन आहे आणि आता आम्ही जाणार अमरापूर. बघा आपले मंडळ एवढे जण आहेत. एवढे जण सर्व चाललेले आहेत. सर्वजण आम्ही चाललो आहे अमरापूर, गणपतीचा माहेरघर. चला ट्रेनमध्ये जाऊया. हाय गाईज, आम्ही आता पोहोचलो अमरापूरला आणि आता आपण चाललो गणपती बघायला. मग गणपती बघून जर बुक करायला भेटेल तर बुक करणार, नाही तर मग डायरेक्ट घेऊन जाणार. ओके चला पुढे भेटू. गाईज एवढे जण आम्ही आलेलो आहेत गणपती न्यायला. मी वाकडा केलाय ना. आता सर्वजण एक एक डोक्यावर घेणार आणि डोक्यावर घेऊन गणपती डोक्यावर नाही नेणार, आम्ही नेणार. तुम्हाला माहिती पडणार कसं नाही. चला पहिला आम्ही जातो आणि नाश्ता करतो. भूक लागले नाश्ता करतो लावून. तिला नाश्ता करते का? हा ना. तर काय जातं आम्ही वडापाव खातोय. सिद्धार्थ 4 तरी खाल चौघांचं. तर गाईज हा सर्वात मोठा कारखाना आहे. आणि तिकडे मागे पूर्ण एक बिल्डिंग आहे. तर मग दाखवतो नंतर. बल्लाळास चला आतमध्ये जाऊन आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो.
आपण बघितले गणपती बल्लाल आणि त्याचा आता मेन जिकडे पूर्ण गणपती बनतात ना ते तुम्हाला दाखवतो. खूप इकडे गरमी व्हायला लागले, गरम पाऊस पडतो की गरम कसं होते काय समजत नाही. चला त्याची मेन बिल्डिंग दाखवतो. तिकडे पूर्ण गणपती मॅन्युफॅक्चर होतात. बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया तिकडे लिहिलंय. हा सांग ना. तर चला मग दाखवतो. त्याला भेटतो पुढे पुढे. ही त्यांची बल्लालवाल्यांची पूर्ण बिल्डिंग आहे. आणि हा बघा हा गणपती बघा एक नंबर. इकडे सर्व त्यांच्या मूर्त्या मॅन्युफॅक्चर होतात आणि त्या तिकडे आहेत त्या सजवलेल्या आहेत. पूर्ण बिल्डिंग याच्या मूर्त्यांनी भरलेली आहे. घाबरते तो. हा बघा हा त्याचा सासा हे त्याच्यातून टाकतात आणि हे करतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये हा जेव्हा रेडी होईल सुकेल तेव्हा हा काढला जाईल. सेट करायला ठेवला. हा सेट झाला की काढते. तर गाईज खूप कारखाने खूप कारखाने फिरल्यानंतर अशी कंडिशन आली की नाही म्हणजे जे पहिल्या वर्षी आम्हाला म्हणजे माहिती वगैरे नव्हतं आणि आम्ही फक्त चालत गेलो या गावापासून त्या गावापासून तीच परिस्थिती. सेम टाइम आज आमच्याकडे तेच तोंडासमोर आलंय आणि आम्ही तो घास खाणार वापस. मोठ्या मोठ्या कारखान्यात गणपती अवेलेबल नाही आहेत. अवेलेबल आहेत पण का नाही देत आहे की रिझल्ट लागल्याच्या पहिला ज्यांनी मूर्ती नेलंय त्यालाच भेटणार आहे असं इकडचा नियम आहे. काय नवीन माहिती नाही पण हे चुकीचं आहे खूप. तुम्हाला कसं वाटतंय? आता आपण बघूया आम्हाला भेटतील आपल्याला. तर गाईज आम्ही 3 किलोमीटर चालत आलो. हा 3 किलोमीटर चालू. थकलोय. घाम बघा. पसीना देखो पसीना, घाम नाही. वाट लावल्या आणि मोठ्या गाडी बघा ही माती आहे. मच्छी आहे. तर आता मला टेम्पो बघायचा आहे. टेम्पोत असे गणपती भरून यायचे. सर्व इकडे कलरचं काम चालू आहे. आणि काही ठिकाणी हे बघा हे मातीचं काम चालू आहे. आणि काही ठिकाणी फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहेत. व्हिडिओ अलाउड नाही आहेत. गेल्या वर्षीसारखे यावर्षी पण गत तशीच होणार आहे म्हणून आम्ही फोटो व्हिडिओ नाही करत. फक्त आम्ही बघतो दोघेजण बघतो आणि येतो. आम्हाला तो व्हिडिओ पण काढून देत नाही. परमिशनच नाही. ना. तर काही टेम्पोमध्ये गणपती भरायच्या पहिला आपल्याला पावती फाडायची आणि ती पावती इकडे भेटते. ते पावती फाडल्यानंतरच आपल्याला गणपती भेटतात कारखान्यात. म्हणून पहिला गणपती भरायच्या पहिला आणि बॉटल कॅरी करा. टेम्पोचा नंबर घ्या आणि पावती फाडा. त्याच्यानंतर गणपती भरायला भेटतो. ओके. त्या पावतीशिवाय गणपती नाही भेटत. तर गाईज आपला टेम्पो आलेला आहे आणि आपल्याला इकडे थोडेसे गणपती भेटलेत बघा. हा गणपती घेणार आहेत आम्ही आणि याच्यातलं घेणार आहेत. आणि हा गणपती आता निघतोय इकडे या कारखान्यातून घेतोय थोडे. आता गणपती भरूया आणि मग पुढे जाऊया. I just wanna
तर गाईज आम्ही खूप थकलेलो आहे आणि पिराजी बघा, पिराजी आखा डॅम तुम्ही भरला का थापाड्या बघा. हा गणपती आपण घेऊन चाललो. जागा करायला लागल. चाल पिराजी भाई उतर. टेम्पो मध्ये बसलेला आहे आमचा गणपती. हा टेम्पोला आमचा दादा आहे, कॅपवाला आहे तो. खूप खूप मेहनत आहे. सर्व गणपती त्याने करत टेम्पो. हे पूर्ण गणपती त्या दादाने घातले आहे. खूप मेहनत करतो. काय शिजत कसं वाटतंय? पाय दुखतात माझे, हा वाट लागलेली आहे, पायाची हालत खराब झालेली आहे. का चालून चालून कुठे 8 किलोमीटर चाललो असतो आम्ही. हा फिरायचे काय होते? बिलकुल काय नाही, सवय मला. तू तर रोज चालायचो ना वॉकिंगला. हा रन करायला लागेल, जास्त चाललो. 2-3 महिन्याचं झालं. त्याच्या पुढे जाणार नाही मी कधी. आता आमचे 2-3 जण थांबल्यात पुढे बसले एक ठिकाणी. बाहेर ते पण नाही गाडी. काहीच रेंज वगैरे बघा. नाही आली होय आपली गाडी आली. सर बघा किती भारी आपली दिसते. गाडी होय. चल ते आपली श्रीमान दादा आम्हाला गिफ्ट करा, बस एकच रेंज रोवर पाहिजे आम्हाला. आम्ही 5-6 जण फिरू. तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे आतमध्ये बघायला हुंडा लॉट्स मध्ये. हिरा हे जे भेटेल ते घेऊन जा सांगणार फुकट. हे बघा याला बोलतात. पूर्ण 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 भरलेलं आहे. अरे पूर्ण अख्खं भरलेलं आहे. तू वरती पण भरलेलं आहे. 4 फ्लोर आहे. विचार कर. काय करायचं पण हा चला बस काढा ना. अजून दाखवतो तुम्हाला. खूप बघा पूर्ण भरलेलं आहे. हे पहिलाच आलेले भाई वगैरे तेव्हा पूर्ण भरलेलं होतं. आता थोडं खाली झालं आहे. सो गाईज आमचे गणपती टेम्पो मध्ये भरलेले आहेत, पण आम्हाला जागा कमी पडली आहे. 10 गणपती अजून भरायची बाकी आहे. करतोस मला दिसत नाही, डोळे उघडत नाही. तर आता आम्ही बघतोय कुठेतरी फलं ढापायचा प्लॅन. फलं ढापायचा प्लॅन करा. गाडीमधनं आम्ही काढणार होतो, पण गणपती बाप्पा समोर आम्हाला बघायला लागलेत ना, त्याच्यामुळे आम्ही सोडून टाकलो. पण आम्ही जुगाड केलाय काहीतरी. आमचा गणपती जातील. 10 गणपती बाकी आहेत आमच्या जातील. आम्हाला जागा भेटणार की नाही माहित नाही, पण जाऊ लोळून जाऊ. लोळून भेटूया. भूक लागलेला. तर गाईज बघा जुगाड आमचा आमिरदा आहे. त्याने म्हणे फलाचा जुगाड करून दिला आणि आता आमचे गणपती भरले.
चला फायनली आम्ही आता टेम्पो मध्ये बसणार आणि अमिरदा थँक्यू आम्हाला फल्या दिल्याबद्दल. विराजी खूप 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 आभार. चला आता भरूया पहिला नंतर भेटूया. हाय गाईज आता आम्ही निघालो आहेत. विराजी सुखात आहे का? अरे महाराजांच्या चरणाचे आमचा टेम्पो भरलेला आहे. अर्धे गणपती आम्ही तिकडे ठेवले कारण की जागा नव्हती. जर गणपती भरले असते तर आम्हाला बसायला जागा नव्हती. आम्हाला इकडे बसतीला राहायला लागला असता. तर आता आपण नाश्ता करूया आणि आलेले निघूया. नाश्ता दाखव तू दाखव नाश्ता पहिला. नाश्ता आलेला आहे कांदा भजी तुला फोन केला आणि काय आहे मूर्ती टाकली बरं तुझी. कांदा भजीच आहे. विराजी कांदा भजी आणि काय आहे? हा ठीक आहे. कांदा भजी आणि समोसे आहेत ते आतमध्ये आहेत आणि थम्सअप आणि पाणी बटर आणि पिरा आणि भाई पण यायला लागला इकडे. नाही आणि हा टेम्पो आणि सो हाय गाईज आम्ही आता घरी पोहोचलेलो आहेत. हा बॅग पकडू दे. उतरव ना. आता आम्ही गणपती उतरवतोय. सबर करो सबर. चलो इसमें आ जाओ. बेटे मैं ऊपर से ते हात एके सारखा ठेवली काय नव्हतं. आता ते समजतील कसं नंतर याचा हात समजतील पण बाकी त्यांचं नंबर टाका. सो गाईज गणपती उतरवले आहेत आम्ही बघा.